अध्याय 2 सांख्ययोग भाग 6। मित्रांनो, कर्मयोगाचा सिद्धांत मांडल्यानंतर आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एका अशा अवस्थेकडे घेऊन जात आहेत जिथे सर्व दुःखांचा अंत होतो। श्लोक 51 ते 60 हा भाग म्हणजे चंचलतेकडून स्थिरतेकडे जाणारा प्रवास आहे। जेव्हा आपण फळाची आशा सोडून कर्म करतो तेव्हा आपली बुद्धी मोहाच्या दलदलीतून बाहेर पडते आणि आपल्याला स्थितप्रज्ञ होण्याचा मार्ग सापडतो। श्लोक 51 कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्ध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्। मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण आपल्याला मोक्षाचे साधे सूत्र सांगत आहेत। ते म्हणतात, ज्यांची बुद्धी ईश्वराशी किंवा समत्वाशी जोडलेली आहे असे ज्ञानी लोक कर्मातून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करतात आणि जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन अशा परमपदाला प्राप्त होतात, जिथे कोणतेही दुःख किंवा व्याधी नाही। विचार करा, आपण कायम कर्माच्या परिणामात अडकलेले असतो, त्यामुळे आपण सुखी किंवा दुःखी होतो। पण जेव्हा आपण केवळ कर्तव्य म्हणून कर्म करतो तेव्हा आपण त्या कर्माच्या ओझ्यातून मुक्त होतो। ही मुक्तीच आपल्याला शाश्वत आनंदाकडे घेऊन जाते, जिथे पुन्हा संसाराचे क्लेश उरत नाही। श्लोक 52 यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की वैराग्य कधी प्राप्त होते। ते म्हणतात, ज्यावेळी तुझी बुद्धी या मोहाच्या दलदलीला ओलांडून पलीकडे जाईल तेव्हा तुला आजवर ऐकलेल्या आणि भविष्यात ऐकल्या जाणाऱ्या सर्व भोगांबद्दल विरक्ती प्राप्त होईल। मित्रांनो, आपण अनेकदा जगातील सुखसोयींच्या कल्पनेनेच मोहात पडतो, पण जेव्हा माणसाला खऱ्या सत्याची जाणीव होते तेव्हा त्याला समजते की बाह्य सुखे क्षणभंगूर आहेत। जेव्हा आपली बुद्धी मोहाचा चिखल साफ करते तेव्हा आपल्याला अशा गोष्टींचे आकर्षण उरत नाही ज्या केवळ वरवरच्या आहेत। हे मानसिक स्वातंत्र्य आपल्याला खऱ्या शांतीकडे घेऊन जाते। श्लोक 53 श्रुतिवी प्रतिपन्ना ते यदा स्थिती निश्चला समाधा वचला बुद्धी तदा योग मवाप्स्यसि। अनेक शास्त्रे आणि मते ऐकून आपली बुद्धी अनेकदा गोंधळलेली असते। श्रीकृष्ण म्हणतात, विविध मते ऐकून विचलित झालेली बुद्धी जेव्हा परमात्मा किंवा समाधीमध्ये स्थिर होईल तेव्हाच तुला खऱ्या योगाची प्राप्ती होईल। आजच्या काळातही आपण हजारो सल्ले आणि विचारांच्या गोंधळात असतो, पण भगवंत सांगतात की जोपर्यंत तुझे मन आतून स्थिर होत नाही तोपर्यंत तुला शांती मिळणार नाही। जेव्हा सर्व गोंधळ थांबतो आणि बुद्धी एका सत्यावर स्थिर होते तेव्हाच आपण ईश्वराशी खऱ्या अर्थाने जोडले जातो। ही अढळ स्थितीच योगाचे खरे फळ आहे। श्लोक 54 अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम। भगवंताचे बोलणे ऐकून अर्जुनाच्या मनात एक जिज्ञासा निर्माण होते। तो विचारतो, हे केशवा, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे अशा स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे काय? तो कसा बोलतो, तो कसा बसतो
आणि तो कसा चालतो? मित्रांनो, अर्जुनाचा हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला वाटते की ज्ञानी माणूस काहीतरी वेगळाच दिसत असेल, पण अर्जुन इथे विचारत आहे की अशा माणसाचे दैनंदिन व्यवहार कसे असतात, त्याचे स्वतःवर नियंत्रण कसे असते. अर्जुनाच्या या प्रश्नामुळेच आपल्याला आता पुढील श्लोकामध्ये एका आदर्श माणसाचे म्हणजेच स्थितप्रज्ञ व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व समजून घेता येणार आहे. श्लोक 55. श्री भगवान वाच प्रजहाते यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्य दोच्यते. श्रीकृष्ण स्थितप्रज्ञतेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट सांगतात. ते म्हणतात, हे पार्था, जेव्हा एखादा माणूस मनातील सर्व कामनांचा पूर्णपणे त्याग करतो आणि आपल्याच आत्म्यामध्ये स्वतःहून संतुष्ट राहतो, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. मित्रांनो, आपली अवस्था अशी असते की आपले सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. कोणी स्तुती केली तर आनंद, निंदा केली तर दुःख. पण स्थितप्रज्ञ माणूस असा असतो ज्याला आनंदासाठी बाहेरच्या कोणत्याही कारणाची गरज नसते. तो स्वतःमध्येच आनंद शोधतो. जेव्हा आपल्या इच्छा आपल्यावर ताबा मिळवणे थांबवतात, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्थिर होतो. श्लोक 56. दुःखेष्वणु द्विग्नमना सुखेषु विगतस्पृह वीतराग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ माणसाचे लक्षण सांगताना म्हणतात, दुःखाचे डोंगर कोसळले तरी ज्याचे मन विचलित होत नाही, सुखाची प्राप्ती झाली तरी त्याचा मोह उरत नाही, आणि ज्याच्या मनातील आसक्ती, भीती व राग पूर्णपणे निघून गेले आहेत, अशा स्थिर बुद्धीच्या माणसाला मुनी किंवा स्थितप्रज्ञ म्हटले जाते. विचार करा, आपण दुःखात रडतो आणि सुखात हवेत उडतो, पण भगवंत आपल्याला अशा मानसिक स्थितीकडे नेत आहेत जिथे आपण कोणत्याही परिस्थितीत शांत राहू शकतो. जेव्हा आपल्या मनातून राग आणि भीती निघून जाते, तेव्हाच आपल्याला खरी आंतरिक शांती मिळते. श्लोक 57. य सर्वत्रानभिस्नेह तस्तप्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. श्रीकृष्ण म्हणतात, जो पुरुष सर्वत्र आसक्तीरहित आहे आणि ज्याला शुभ किंवा अशुभ गोष्टी प्राप्त झाल्या तरी तो ना आनंदित होतो ना त्यांचा द्वेष करतो, त्याची बुद्धी स्थिर आहे असे समजावे. मित्रांनो, जग आपल्याला कधी कधी चांगले वाईट अनुभव देते तर कधी वाईट. आपण चांगल्या गोष्टींना कवटाळतो आणि वाईट गोष्टींचा तिरस्कार करतो, पण स्थितप्रज्ञ माणूस हे दोन्ही जीवनाचे भाग म्हणून स्वीकारतो. तो कोणत्याही व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अतिप्रेम किंवा अतिद्वेष करत नाही. ही तटस्थ वृत्ती आपल्याला जीवनातील चढ उतारात स्थिर राहण्याचे सामर्थ्य देते आणि आपल्याला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करते. श्लोक 58. यदा संहरते चायं कुरुमुंगा निव सर्वश इंद्रियानिंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. भगवंत येथे कासवाचे एक अतिशय सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, ज्याप्रमाणे कासव संकट आल्यावर आपली सर्व अंगे स्वतःच्या पाठीच्या कवचात ओढून घेतो, त्याचप्रमाणे जो माणूस आपली इंद्रिये त्याच्या विषयांपासून पूर्णपणे काढून घेतो
त्याची बुद्धी स्थिर समजावी. आपल्या इंद्रियांना बाह्य जगातील चकाकी, शब्द आणि स्पर्शाचा मोह लवकर होतो. पण ज्ञानी माणूस परिस्थितीनुसार स्वतःच्या मनावर ताबा मिळवतो. इंद्रियांना हवे तसे भरकटून न देता त्यांना आपल्या ताब्यात ठेवणे हेच खऱ्या अर्थाने बुद्धी स्थिर असण्याचे लक्षण आहे. श्लोक 59. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. हा श्लोक साधकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. श्रीकृष्ण म्हणतात, एखाद्या माणसाने इंद्रियांना आहार देणे बंद केले तर त्याचे बाह्य विषय तर सुटतात, पण त्या विषयांबद्दलची गोडी मनातून जात नाही. मात्र जेव्हा या माणसाला परमेश्वराचा किंवा सत्याचा अनुभव येतो तेव्हा त्याच्या मनातील ही सूक्ष्म गोडी सुद्धा आपोआप निघून जाते. याचा अर्थ असा की केवळ बळजबरीने स्वतःला रोखणे पुरेसे नाही. जोपर्यंत आपल्याला त्यापेक्षा श्रेष्ठ आनंदाचा अनुभव येत नाही तोपर्यंत मन पुन्हा पुन्हा मोहाकडे जाते. ईश्वरी आनंद हा विषयातील आनंदापेक्षा मोठा आहे, हेच इथे भगवंत सांगत आहे. श्लोक 60. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषश्च विपश्चित इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन. या श्लोकात श्रीकृष्ण आपल्याला सावध करत आहेत. ते म्हणतात, हे कुंतीपुत्रा, इंद्रिये इतकी प्रबळ आणि खळबळ माजवणारी असतात की आत्मसंयम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बुद्धिमान माणसाचे मन सुद्धा ती जबरदस्तीने हरण करून नेतात. मित्रांनो, आपल्याला अनेकदा वाटते की माझा स्वतःवर ताबा आहे, पण प्रसंग आल्यावर आपली इंद्रिये आपल्याला भरकवतात. मन हे वाऱ्यासारखे चंचल आणि इंद्रिये त्याला चुकीच्या मार्गावर ओढून नेतात. म्हणूनच केवळ प्रयत्न करून चालत नाही, तर सतत जागृत राहावे लागते. हे गुपित जाणून आपल्या इंद्रियांवर लक्ष ठेवले पाहिजे, अन्यथा ती आपल्या ज्ञानालाही बाजूला सारून आपल्याला मोहात काढू शकते. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज संध्याकाळी 6 वाजता ऐकण्यासाठी व नवीन भाग सर्वप्रथम आत्मसात करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.